ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10,000 कोटींची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे। यामध्ये रस्ते आणि शेतजमिनीची दुरुस्ती आणि इतर नुकसान भरपाईचा समावेश असणार आहे। दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। केंद्र सरकारकडून राज्याचे 38,000 कोटी रुपये येणं बाकी असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे। यासोबतच आतापर्यंत पूर आणि अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालंय त्याच्या पाहणीसाठी आम्ही विनंती करून देखील केंद्राचं पथक आलं नाही असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवरती केला आहे। फळ पिकांसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टरवरून आता 25,000 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। यासोबतच जिरायती आणि बागायती जमिनीसाठी प्रति हेक्टरी 10,000ची मदत देण्यात येणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। अतिवृष्टीमुळे रस्ते आणि पूल सुद्धा वाहून गेलेत, त्यामुळे दुरुस्तीसाठी 2,635 कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे। तर पाणी पुरवठ्यासाठी 1,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। अतिवृष्टीसाठी राज्य सरकारनं 10,000 कोटींची मदत जाहीर केली, याचं स्वागत आहे। पण ही मदत अपुरी आहे, एवढ्यानं शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही। राज्य सरकारनं आता केंद्राकडे अधिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा असं राजू शेट्टींनी म्हटलं आहे। भाजप नेते एकनाथ खडसेंनी मुंबईमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। राष्ट्रवादीमध्ये जावं ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचं सांगत खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिल्याबद्दल पवारांचे आभार मानलेत। यावेळेला खडसेंसह त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। पक्षप्रवेशावेळेला बोलताना 40 वर्ष सेवा करून मला काय मिळालं असं म्हणत भाजपमध्ये माझ्यावरती अन्याय झाला असल्याचं खडसेंनी सांगितलंय। यापुढे निष्ठेनं राष्ट्रवादी पक्षाचं काम करेन असं देखील एकनाथ खडसे म्हणाले आहेत। जळगावमध्ये खडसेंमुळेच भाजपला चांगले दिवस आले, पण आता खडसेंचा अनुभव राष्ट्रवादी पक्षाच्या फायद्याचा ठरणार असल्याचं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। नाथाभाऊंच्या रूपानं राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून जळगाव जिल्हा पुन्हा राष्ट्रवादी विचारांचा होईल असं देखील पवार म्हणाले आहेत। खडसेंच्या पक्षप्रवेशामुळे मंत्रिमंडळामध्ये कुठलेही बदल होणार नसल्याचं शरद पवार यांनी यावेळेला स्पष्ट केलंय। सगळे जिथे आहेत तिथेच राहतील असं सांगून पवारांनी काही माध्यमांनी दिलेल्या बातम्या निराधार असल्याचं देखील सांगितलं आहे। खडसेंच्या राजीनाम्यानं भाजपचीच बदनामी होत असून येत्या काळामध्ये भाजपला आणखी गळती लागणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। भाजपचं काँग्रेसीकरण झाल्याचा हल्लाबोल देखील राऊतांनी केलाय। महाविकास आघाडीची दारं सगळ्यांसाठी खुली असल्याचं देखील राऊत यांनी स्पष्ट केलंय। यासोबतच खडसेंचं महाविकास आघाडीतील स्थान शरद पवार ठरवतील असं देखील राऊत म्हणाले आहेत। एकनाथ खडसेंचा मुद्दा बिहार निवडणुकीत देखील गाजणार असं पाहायला मिळतंय। खडसेंच्या मुद्द्यावरती महागठबंधनचे नेते भाजपला कोंडीत पकडण्याची चिन्ह आहेत। राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी या प्रकारचं सूचक वक्तव्य केलंय। अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय। त्या आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। गीता जैन यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता। त्यानंतर गीता जैन यांनी भाजपला समर्थन दिलं होतं। मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली। प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। कोल्हापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष समरजित सिंग घाटगे यांनी मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दौरा सुरू केलाय। शाहूवाडी, पन्हाळा यासोबत भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड या भागातील भात शेतीचं मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीच्या आटपाडी तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतलाय। बारामती आणि पंढरपूरचा दौरा करून आठवले काल उशिरा आटपाडी तालुक्यामध्ये दाखल झाले होते। महाराष्ट्रामध्ये दिवसभरामध्ये 13,247 कोरोनामुक्त रुग्ण काल झाले आहेत, तर 7,347 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे। राज्यामध्ये 184 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 88.52% जाऊन पोहोचलंय। राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन 2,360 रुपयांना मिळणार आहे। राज्य सरकारकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचे दर निश्चित करण्यात आले आहेत। त्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे। राज्यामध्ये मंदिरं खुली करण्यासाठी भाजपनं आता दसऱ्याचा अल्टिमेटम दिलाय। तर या मुद्द्यावरती आक्रमक भूमिका घेत विश्व हिंदू परिषदेनं आज राज्यभरामध्ये महाजन आंदोलन करणार असल्याचं सांगितलेलं आहे। आंदोलनानंतर देखील सरकारनं निर्णय घेतला नाही तर मंदिराचं टाळं तोडण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिला आहे।
ईदच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकारनं गाईडलाईन्स जारी केल्या आहेत। येत्या 30 तारखेला ईद सण आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं गाईडलाईन्स जारी केल्या आहेत। अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आता महाविद्यालयीन स्तरावरती होणार आहेत। या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन आणि असाइनमेंट पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासंबंधी विद्या परिषदेची बैठक झाली आहे आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे। सोलापुरामध्ये पथविक्रेता भाजीपाला विक्रेत्यांना कोरोनाची रॅपिड अँटीजन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे। टेस्ट निगेटिव्ह आल्यास तिचा रिपोर्ट दुकानाच्या दर्शनी भागावरती लावावा लागणार आहे। टेस्ट न केल्यास 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे। पूर्वीच्या काळी प्रसार माध्यमं तटस्थ राहायची, पण आता ती विविध गटामध्ये विभागली गेली आहेत असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे। सरकारवरती टीका जरूर करा, पण हे प्रकरण कुणाच्या तरी मृत्यूशी निगडीत आहे हे लक्षात असू द्या असं न्यायालयानं म्हणत सुशांत प्रकरणातील मीडिया ट्रायल विरोधामधील सुनावणी वेळेला ही मत मांडण्यात आलंय। मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंट्रल मॉलची आग धुमसतच आहे। या मॉलचे 2 मजले पूर्णपणे जळून खाक झालेत। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मॉलला रात्री भेट दिली आहे आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतलाय। नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। लवकरच महापारेषणमध्ये 8500 पदांवरती भरती होणार असल्याची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे। तांत्रिक श्रेणीतील ही पदं असणार आहेत। मुंबईमध्ये महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे, मात्र रेल्वे स्थानकावरती महिलांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। डोंबिवलीमध्ये 11 वाजता प्रवास करण्यासाठी तासभर आधीच महिला तिकिटासाठी रांगेत उभ्या होत्या। दिवा स्थानकातील महिलांच्या रांगेचा व्हिडिओ एबीपी माझानं दाखवल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे। रेल्वेने आता महिलांसाठी सगळ्या तिकीट खिडक्या सुरू केल्यात। रांगेमध्ये उभं राहताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं कठीण असल्यानं प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे। राज्य सरकारनं मुंबईकरांना मोठा दिलासा दिलाय। मुंबईमध्ये बेस्ट बसेस पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये बेस्ट बसची वाहतूक आता पूर्ववत होण्याच्या मार्गावरती आहे। मुंबईची पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरती एसी लोकल सेवा दिवसभर ठप्प होती। मध्यरात्री 2च्या सुमारास मुंबई सेंट्रल येथील कारशेडमध्ये उभ्या असलेल्या एसी लोकलच्या एका डब्याला काल आग लागली होती। मित्राला वाढदिवसाची भेट देण्यासाठी दुचाकी चोरल्याचा प्रकार मुंबईमध्ये घडलाय। पवन आणि आदर्श या 2 युवकांनी ही चोरी केली आहे। या दोघांनी देखील अटक करण्यात आली आहे। आणखी किती गाड्या त्यांनी चोरल्या आहेत त्याचा तपास सध्या पोलीस करतायत। चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी जवळील कालव्यामध्ये एक मृतदेह आढळून आला आहे। ब्रह्मपुरी शहरातील विद्यानगर येथील एक युवती बेपत्ता होती आणि हाच मृतदेह तिचाच असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। पोलीस ठाण्याच्या बाहेरच पोलीस कर्मचाऱ्यांवरती हल्ला झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे। वाहतूक कोंडीमध्ये वाद झाला होता आणि त्यामुळे 4 जणांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये तलवारीनं वार केले आणि त्यानंतर हल्लेखोर पसार झाले। भिवंडी शहरातील कमला हॉटेल जवळील मूलचंद कंपाऊंड परिसरामध्ये भरदिवसा चोरीचा एक प्रकार घडलाय। एका दुचाकीच्या डिकीतून 2 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील पिंपळगाव इथल्या बहुचर्चित नरबळी प्रकरणी 6 आरोपींना जन्मठेप ठोठावण्यात आली आहे। विशेष म्हणजे मृत चिमुकल्याच्या सख्ख्या आत्या, चुलता, चुलती आजोबा यांना पुण्यातील मांत्रिकाच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचं उघड झालंय। राधानगरी अभयारण्याच्या सीमेचं क्षेत्र वाढवत कोल्हापूर जिल्ह्यातील 26 गावांना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 15 गावांना इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आलाय। याबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं अधिसूचना प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। बार्शी तालुक्यातील कळमवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक त्र्यंबक उमाप यांचा दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे। बार्शी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। नागपुरातील गुंड शैलेश देशभ्रतारचा दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। शैलेश आणि त्याचा सहकारी राकेश पटेल यांच्यामध्ये काल संध्याकाळी वाद झाला आणि त्यानंतर राकेशनं दारूच्या नशेमध्ये असलेल्या शैलेशच्या डोक्यावरती दगडानं प्रहार करून त्याची हत्या केली आहे। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरती धावणाऱ्या बिबट्याला मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यानं कैद केलंय। खौसा सिवनी दरम्यान हा बिबट्या महामार्गावरती आला होता। रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच कठडे असल्यानं त्याला महामार्गावरून बाहेर पडता आलं नाही। कोल्हापूरच्या पिंपळगाव मांगनूर परिसरामध्ये हत्तीचा धुमाकूळ वाढल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालंय। सुगीचे दिवस असून देखील नागरिकांना घराबाहेर पडण्याची भीती वाटतेय।
बारामती तालुक्यामध्ये पोलिसांनी 2 कासव तस्करांना वंजरवाडीतून ताब्यात घेतलेलं आहे. वंजारवाडी गावच्या हद्दीमध्ये 2 युवक रिक्षांमधून संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती ग्रामसुरक्षा दलानं पोलिसांना दिली होती. माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. औरंगाबादमध्ये आयपीएलवरती सट्टा लावणाऱ्या 15 जणांना अटक करण्यात आली आहे. सिडकोनं N12 परिसरातल्या एका इमारतीमध्ये आयपीएलवरती ऑनलाईन सट्टेबाजी सुरू असताना ही कारवाई केली आहे. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून 10 पुरुष आणि 7 महिलांना ताब्यात घेतलंय. आम्हाला आमचा झेंडा मिळत नाही तोवर कोणताच झेंडा फडकवणार नाही. आमचाच झेंडा तिरंग्यासोबतचा दुवा होता असं वक्तव्य जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलंय. एका पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. एनडीए सरकारनं देशाला कोरोनाच्या महामारीतून वाचवलं असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. पहिल्याच सभेमध्ये मोदींनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावरती हल्लाबोल केलाय. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी विकास कामं केली असून पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील काल प्रथमच बिहारच्या आखाड्यात उतरल्याचं पाहायला मिळालं. नवाबादामध्ये महागठबंधनाची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये राहुल गांधींनी चीनचा मुद्दा उचलत मोदींवरती हल्लाबोल केलाय. देशातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस पोहोचवण्यात बजेटचा अडथळा येणार नाही अशी ग्वाही केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. लस आल्यानंतर देशामध्ये प्रत्येक नागरिकाला देण्यात येणार असल्याचं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.